दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नुकत्याच हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये नव्यानं रुजू झालेले देवेंद्र ठाकूर ठाणेदार साहेबांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला एक वेगळ्या पद्धतीनं कामाची सुरुवात करण्यास सांगून 24 तास हिंगणघाट परिसरात कशा पद्धतीनं पेट्रोलिंग करता येणार व शहरात तसंच ग्रामीण भागात कशा प्रकारे चोरी, दहशत माजवणारे गुंड, अवैधरित्या सुरू असणारे धंदे आवाक्यात आणता येईल याकडे लक्ष देण्यात भर देत नवीन योजना राखली जात असता दिनांक 24/4/2025 रोजी शहरात राहणारे शरीराविरुद्ध करणारे गुन्हे याचे घर चेक करणे सुरू केले। त्यावेळी तलवार घेऊन दहशत माजवणारे राकेश उर्फ भुऱ्या मस्तान, सिद्धार्थ जनबंधू राहणार संत चोखोबा वॉर्ड व राहुल उर्फ लालाविलास वाघमारे यांना सार्वजनिक जागी दहशत माजवताना हातात तलवार घेऊन रंगेहात पकडला असता त्यांच्यावर कलम 425 यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्ह्यातील पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा, सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक, रोशन पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर ठाणेदार पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या निर्देशात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भारत वर्मा, पोलीस हवालदार यशवंत गोल्हर, नायक पोलीस कॉन्स्टेबल विकास अवचट, राकेश आष्टनकर, नरेश आरेकर, दीपक हाके यांनी संयुक्तिकरित्या कारवाई केली आहे। केवलदास ढाले, दक्ष पोलीस न्यूज, वर्धा।